श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. या जगात अनेकदा तुमच्या चांगुलपणाला तुमची कमजोरी मानलं जातं. तुम्ही जेवढं नम्र वागता, लोक तेवढंच तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न करतात. पण लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही वाकायला तयार असता तोपर्यंतच लोक तुम्हाला वाकवण्याचा प्रयत्न करतात. जर कोणी तुम्हाला विनाकारण त्रास देत असेल, तुमचा अपमान करत असेल, तर आता शांत बसण्याची वेळ निघून गेली आहे. समोरच्याला स्वतःसारखं सरळ करायचं असेल तर सगळ्यात आधी आपली रिॲक्शन देणं बंद करा. कारण तुमची चीड तुमचा संताप हे त्यांचं यश असतं. जेव्हा तुम्ही शांत राहून समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून बघता, तेव्हा तुमच्या त्या मौनातून जो आत्मविश्वास प्रकट होतो, तो समोरच्याच्या अहंकाराला धडकी भरवण्यासाठी पुरेसा असतो. लोकांना तुमची भीती वाटली पाहिजे असं मी म्हणणार नाही, पण त्यांना तुमची मर्यादा नक्कीच माहिती असायला हवी. जोपर्यंत तुम्ही प्रत्येकाला हो म्हणत राहाल, तोपर्यंत तुमची किंमत शून्य राहील. त्यामुळे जिथे गरज आहे तिथे स्पष्टपणे नाही म्हणायला शिका. तुमचा आत्मसन्मान हा कोणाच्याही उपकारावर अवलंबून असला पाहिजे. एखाद्या मूर्खाशी भांडून स्वतःची पातळी खाली आणण्यापेक्षा आपली सगळी ऊर्जा स्वतःला घडवण्यासाठी वापरा. तुमचं यश, तुमची प्रगती आणि तुमचं व्यक्तिमत्व इतकं उंचावून ठेवा की उद्या तुम्हाला त्रास देणारे तुमची नजर मिळवण्याची लायकी गमावलेली असेल. शांत राहा पण कमजोर बनू नका. नम्र राहा पण लाचार होऊ नका. कारण जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करायला लागता, तेव्हा अख्खं जग आपोआप तुमच्या समोर नतमस्तक होतं आणि त्रास देणारे लोक स्वतःच्याच नजरेत लहान होऊन स्वतःसारखे सरळ होतात. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही जितकं दबून राहाल, लोक तुम्हाला तितकाच जास्त दाबण्याचा प्रयत्न करतील. या जगात सरळ झाड सगळ्यात आधी कापली जातात. म्हणून स्वभावाने इतकंही सरळ असू नका की कोणी येऊन तुमचा वापर करून जाईल. जर कोणी तुम्हाला विनाकारण त्रास देत असेल, तर त्याला बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःची वागणूक बदला. जो माणूस तुमच्या सहनशक्तीचा अंत पाहत असेल, त्याच्या समोर कधीही हात जोडून उभे राहू नका. तुमचं मौन हे तुमची कमजोरी नाही, तर ही एक अशी तलवार आहे जी योग्य वेळ आल्यावर समोरच्याचा माज उतरू शकते. कधी कधी शांत राहून फक्त समोरच्याच्या डोळ्यात डोळे भिडून बघा. तुमची ती स्थिर नजर त्याला सांगून देईल की तो चुकीच्या माणसाशी लढतोय. जो तुमचा आदर करत नाही, त्याच्या आयुष्यातून शांतपणे बाहेर पडणं हीच त्याला दिलेली सर्वात मोठी शिक्षा असते. पण जर पाणी डोक्यावरून जात असेल, तर तिथं मात्र शब्दापेक्षा तुमच्या कर्तृत्वाने उत्तर द्या. स्वतःला इतकं ताकदवान बनवा की तुम्हाला त्रास देणाऱ्याची तुमचं नाव घ्यायची पण हिंमत झाली नाही पाहिजे. लोकांच्या नजरेत चांगलं बनण्यापेक्षा स्वतःच्या नजरेत स्वाभिमानी बना. कारण जो स्वतःला किंमत देतो, त्याला जग किंमत देतं. लक्षात ठेवा, कोणाशी विनाकारण नडायचं नाही, पण जो आपल्या नशिबात नडतोय त्याला सोडायचंही नाही. तुमचा स्वाभिमान हीच तुमची ओळख आहे. ती कधीच कोणाला पायाखाली तुडू देऊ नका. कधी विचार केलाय का की काही लोक तुमच्याशीच का नडतात? कारण त्यांना वाटतं की तुम्ही त्यांना उत्तर देणार नाही. पण आज एक गोष्ट मनावर कोरून ठेवा, समोरच्याला सरळ करण्यासाठी नेहमी ओरडण्याची किंवा भांडण्याची गरज नसते. खरी ताकद तुमच्या शब्दात नाही, तर तुमच्या वागण्यातल्या ठामपणात असते. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करते, तेव्हा चिडण्याऐवजी फक्त शांतपणे स्मित हास्य करा. तुमचं ते एक छोटंसं हसू समोरच्याच्या अहंकाराला इतकं अस्वस्थ करेल की त्याला स्वतःच्या अस्तित्वाची भीती वाटू लागेल. तुमची शांतता हे तुमचं सर्वात घातक शस्त्र आहे. कारण समोरच्याला हे समजतच नाही की तुमच्या मनात नक्की काय चाललंय. लोकांना वाटतं की ते तुम्हाला त्रास देऊन तुमची शांतता भंग करत आहेत, पण तुम्ही तुमचं लक्ष फक्त स्वतःच्या ध्येयावर केंद्रित करा. ज्या दिवशी तुमची प्रगती बोलायला लागेल, त्या दिवशी तुम्हाला त्रास देणारे आपोआप कोपऱ्यात जाऊन बसतील. लक्षात ठेवा, वाघ जेव्हा 2 पावलं मागे घेतो, तेव्हा तो घाबरलेला नसतो, तर तो शिकारीची तयारी करत असतो. स्वतःचा असा एक वचक निर्माण करा की लोकांनी तुमच्याशी वागताना 2दा विचार केला पाहिजे. कोणाचे मिधे बनू नका आणि कोणाची फालतू बडबड सहन करू नका. ज्याला तुमची किंमत नाही, त्याला तुमच्या आयुष्यात स्थानही नसावं. स्वतःला इतकं मौल्यवान बनवा की तुम्हाला गमावणं हा समोरच्यासाठी सर्वात मोठा पश्चाताप ठरला पाहिजे. ताटकना आणि स्वाभिमानी चेहरा हीच तुमची खरी ओळख आहे. ती कधीच विसरू नका. आयुष्यात एक काळ असा येतो जेव्हा तुम्हाला ठरवावं लागतं की तुम्हाला आयुष्यभर लोकांच्या तालावर नाचायचं आहे की स्वतःच्या आटीवर जगायचं आहे. हे जग त्याचं
माणसाला त्रास देतं, ज्याला सहन करण्याची सवय लागली आहे. पण ज्या दिवशी तुम्ही ठरवता की बस आता पुरे झालं, त्या क्षणी समोरच्याची ताकद अर्धी कमी होते. कोणाला सरळ करण्यासाठी तुम्हाला गुंड होण्याची गरज नाही, तर तुम्हाला फक्त स्वतःच्या नजरेत खंबीर होण्याची गरज आहे. जेव्हा कोणी तुमचा अपमान करेल तेव्हा त्याला शिव्या देऊ नका, तर त्याच्याकडे अशा नजरेने बघा की त्याला स्वतःच्या कृत्याची लाज वाटली पाहिजे. तुमची नजर अशी हवी की समोरच्याला तुमचा राग नाही तर तुमची पावर दिसली पाहिजे. लक्षात ठेवा, सिंह कधीच कुत्र्याच्या भुंकण्याकडे लक्ष देत नाही, कारण त्याला माहिती असतं की तो कोण आहे. स्वतःची किंमत इतकी वाढवा की तुम्हाला त्रास देणारे हे समोरच्याच्या अवघ्या बाहेरचं असेल. जे लोक तुमच्या पाठीमागे बोलतात त्यांना तिथेच राहू द्या, कारण ते तुमच्या मागे आहेत म्हणूनच पाठीमागे बोलतात. तुमची शांतता ही तुमची कमजोरी नसून ती एक अशी रणनीती आहे जी समोरच्याला चक्रावून सोडते. जो तुमचा सन्मान करत नाही त्याला आपल्या आयुष्यातून कचऱ्यासारखं बाहेर फेकून द्यायला शिका. स्वतःसाठी उभं राहायला कोणाची परवानगी घेऊ नका. ज्या दिवशी तुमचा स्वाभिमान तुमच्यासाठी सर्वात महत्वाचा होईल, त्या दिवशी कोणाचीच हिंमत होणार नाही तुम्हाला विनाकारण रडण्याची. जगाला झोपवायचं असेल तर आधी स्वतःला ताठमानेने उभं राहायला शिका. मग बघा त्रास देणारे लोक कसे एका मिनिटात सुतासारखे सरळ होतात. लोक म्हणतात की क्षमा करणं हे सर्वात मोठं पुण्य आहे, पण मी म्हणते की ज्याला तुमची किंमतच नाही त्याला वारंवार क्षमा करणं हा स्वतःचा अपमान करण्यासारखा आहे. तुमचं शांत राहणं लोकांना तुमची लाचारी वाटू लागली असेल तर आता त्यांना आरसा दाखवण्याची वेळ आली आहे. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही प्रत्येकाची मर्जी राखण्याचा प्रयत्न कराल तोपर्यंत तुम्हाला कोणीही गांभीर्याने घेणार नाही. ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या अटीवर जगायला सुरुवात कराल आणि कोणाच्या फालतू गोष्टीकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या स्वाभिमानाला प्रायोरिटी द्याल, त्या दिवशी अर्धी दुनिया आपोआप सुतासारखी सरळ होईल. त्रास देणाऱ्याला उत्तर देण्यासाठी नेहमी ओरडण्याची गरज नसते. कधी कधी फक्त एक थंड नजर आणि तुमच्या कामातून दिलेली यश हजार शिव्यांपेक्षा जास्त प्रभावी ठरतं. जो तुमची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतोय त्याला तुमच्या आयुष्यातून अशा प्रकारे डिलीट करा की त्याला पुन्हा तुमची सावली बघायला सुद्धा संघर्ष करावा लागेल. तुमची ताकद तुमच्या शरीरात नाही तर तुमच्या विचारात असली पाहिजे. समोरच्याला हे कळूच द्या की तुमच्या सहनशक्तीची सीमा संपली आहे. वाघाने कधीच ओरडून सांगावं लागत नाही की तो जंगलाचा राजा आहे. त्याची चाल आणि त्याची शांतता त्याचा दरारा सांगून देते. तुम्ही सुद्धा स्वतःचं व्यक्तिमत्व असं बनवा की तुमच्या शब्दापेक्षा तुमच्या उपस्थितीनेच लोकांचा माज उतरला पाहिजे. कोणापुढे झुकू नका आणि कोणाला विनाकारण नडू नका, पण जो तुमच्या सन्मानाशी खेळतोय त्याला असा धडा शिकवा की आयुष्यात पुन्हा त्याने कोणाकडे बघताना 100 वेळा विचार केला पाहिजे. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, लोक तुमच्याशी कसं वागतात हे त्यांच्या संस्कारावर अवलंबून असतं, पण तुम्ही त्यांना तसं वागू देता की नाही हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून असतं. आयुष्य खूप छोटं आहे, त्या अशा लोकांच्या त्रासावर विचार करण्यात वाया घालू नका ज्यांची लायकी पण नाहीये. आजपासूनच स्वतःच्या आत्मसन्मानाची ढाल घट्ट पकडा आणि कोणालाही ती तोडण्याची परवानगी देऊ नका. तुम्ही स्वतःला असं घडवताय हेच जगाला तुमची खरी ओळख सांगणार आहे. जर या शब्दामुळे तुमच्यात थोडी जरी ताकद आली असेल तर कमेंट मध्ये लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटमुळे मला कळून येईल की आपण एक स्वाभिमानी विचाराची फेस तयार करतोय. हा व्हिडिओ जर तुमच्या काळजाला भिडला असेल तर त्याला लाईक करा आणि अशाच एका मित्राला नक्की शेअर करा ज्याला सध्या खंबीर आधाराची गरज आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारे शक्तिशाली विचार मी तुमच्यासाठी रोज घेऊन येणार आहे. स्वतःचा आदर करा तरच जग तुमचा आदर करेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन प्रवाहात. तोपर्यंत धन्यवाद.